एक मोठी बातमी, काँग्रेसचे नसीम खान शरद पवारांच्या भेटीला गेलेत। नसीम खान थोड्याच वेळात पवारांना भेटणार आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठमोठ्या नेत्यांच्या पक्षप्रमुखांच्या भेटीगाठी इतर अनेक नेत्यांकडून सुरू आहेत। नसीम खान हे काँग्रेसचे नेते आहेत, ते शरद पवारांच्या भेटीला गेलेत आणि थोड्याच वेळात ते पवारांना भेटतील। आज वायबी चव्हाण सेंटर इथे शरद पवार यांना भेटण्यासाठी बरेचसे महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी शरद पवारांना भेटण्यासाठी आलेले आहेत आणि त्यात आता काँग्रेस नेते नसीम खान हे देखील पोहोचले आहेत। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक इच्छुक, अनेक पदाधिकारी आपली मतं, आपले विचार मांडण्यासाठी किंवा एकूणच चर्चेसाठी आपल्या पक्षप्रमुखांच्या भेटी घेत आहेत आणि आता त्यातच शरद पवार यांच्या भेटीसाठी सुद्धा अनेक नेते महाराष्ट्रभरातून येत आहेत। यंदाच्या निवडणुकीमध्ये कोपरगाव विधानसभा मतदारसंघ चर्चेत आलाय, कारण या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे विद्यमान आमदार आशुतोष काळे यांचं तिकीट निश्चित मानलं जात आहे, तर दुसरीकडे भाजपचे नेते विवेक कोल्हे सुद्धा इच्छुक आहेत। त्यामुळे महायुतीत तिढा निर्माण झाल्याचं बघायला मिळतंय। कोपरगाव येथील भाजपच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांच्या भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भेटीगाठी सुरू असून त्यांनी भाजप सोडू नये यासाठी मनधरणी त्यांची केली जाते। तर भाजपच्या कार्यकर्त्यांशी स्नेहलता कोल्हेंनी कार्यकर्त्यांशी संवाद साधलाय। विद्यमान आमदार अजित पवार गटाचा असल्यामुळे येत्या 2 दिवसात कोल्हे परिवार आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याचं स्नेहलता कोल्हे यांनी सांगितलं। म्हणून आम्ही आमचे शहरातले कार्यकर्ते, आमचे ग्रामीण भागातले कार्यकर्ते यांना सगळ्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा केली, तर त्यांनी निश्चितच एक भावना व्यक्त केली। काही अनेक जण अगदी धाय मोकळून रडले, कारण विवेक भैया कोल्हे यांचा चेहरा एक तरुण, तडफदार, कर्तबगार युवक आणि सर्व क्षेत्राचा, सहकार क्षेत्र असेल, कृषी, सामाजिक क्षेत्राचा, सर्व क्षेत्राचा अभ्यास असणारा, संघर्षाचा त्याचा स्वभाव आहे आणि त्यामुळे विवेक भैयांसाठीचा जो निर्णय घ्यायचा आहे तो खूप विचारपूर्वक घ्यावा असं कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली। तर या होत्या काही सविस्तर घडामोडी। संपूर्ण राज्यभरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घडणाऱ्या राजकीय वर्तुळातल्या घडामोडी सर्वात आधी तुम्हाला न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळतील। या सगळ्या बातम्या जर तुम्हाला पुन्हा पाहायच्या असल्यास न्यूज 18 लोकमतच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबत फेसबुक पेज सुद्धा फॉलो करा। त्यासोबत संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात घडणाऱ्या सर्व घडामोडी तुम्हाला सर्वात आधी न्यूज 18 लोकमतवरती बघायला मिळतील। यानंतरच्या बुलेटिनमध्ये सुद्धा अशाच काही वेगवान स्वरूपातल्या बातम्या बघूयात। मात्र त्याआधी एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर। महत्त्वाच्या बातम्या। प्रायोजक घरकुल मसाले, स्वाद आणि मायेचा खमंग मेळ। कुडाळमधनं उमेदवारीसाठी राणेंकडून जोरदार मोर्चे बांधणी। शनिवारी नारायण राणे तर आज निलेश राणे सागर बंगल्यावर फडणवीसांच्या भेटीला। जिथे निवडून येईल तिथेच उमेदवार देणार, तर SC/STच्या मतदारसंघात आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्याला मदत करू, विधानसभेसाठी जरांगेंची रणनीती ठरली। आरक्षणाच्या मागणीला पाठिंबा देऊ हे बॉन्ड पेपरवर लिहून देणाऱ्याला निवडून आणायचं, जरांगेंचं मराठा समाजाला आवाहन। विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडी दोघांचेही कार्यक्रम करायचे, अंतरवालीतील बैठकीतून जरांगे पाटलांचा थेट इशारा। ज्यांनी मराठ्यांना संपवण्याचा प्रयत्न केला त्याला संपवायचे, जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा। जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील वाद विकोपाला, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून थेट दिल्लीत काँग्रेस हायकमांडकडे तक्रार, सूत्रांची माहिती। आदित्य ठाकरेंनी वायबी चव्हाण सेंटरमध्ये जाऊन घेतली शरद पवारांची भेट। विदर्भातील 12 जागांवर निर्माण झालेल्या पेच प्रसंगावर चर्चा झाल्याची शक्यता। मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत बैठक सुरू, जागा वाटपासोबतच उमेदवार निवडीबाबत चर्चा होण्याची शक्यता। केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ राज ठाकरेंच्या भेटीला, पुण्यातील राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता। टॉप 18 प्रायोजक कॉटन किंग अर्बन ट्विस्ट, कॉम्प्लीमेंट तो बनता है। वीकेंडला लोणावळ्यात वाहनांची संख्या वाढल्यानं जुना पुणे मुंबई मार्गावरती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी लोणावळा शहर वाहतूक विभागाची मोठी कसरत।
वाशिममध्ये मागील खरीप हंगामात हळदीला चांगला दर मिळाल्यामुळे शेतकऱ्यांकडून यंदा 23,700 एकरावर हळदीची लागवड. हळदीचं पीक चांगलं बहरलं असून शेतकऱ्यांना भरघोस उत्पादनाची अपेक्षा. जालना जिल्ह्यात परतीच्या पावसानं मोठं नुकसान. कपाशी आणि सोयाबीन पिकाचं अतोनात नुकसान. पंचनामे करून मदत देण्याची मागणी. भंडाऱ्यात दमदार पावसामुळे शेतकऱ्यांचं धान पीक खराब. कृषी विभागानं पंचनामे करून दिवाळीच्या तोंडावर आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी. नाशिकमध्ये जोरदार पाऊस. गोदावरीला पुन्हा सलग 6व्यांदा पूर. गोदावरी नदीच्या पुरात अडकली कार. आमदार वैभव नाईक यांनी केली भात शेती नुकसानीची पाहणी. जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याच्या दिल्या सूचना. अमरावतीत पावसामुळे सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांचं नुकसान झालेल्या भागाची यशोमती ठाकूर यांच्याकडून पाहणी. गौण खनिज उत्खननामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास. दगडाची ब्लास्टिंग होत असल्यामुळे गावातील घरांना बसतायत हादरे. त्यामुळे रस्त्यांचीही दयनीय अवस्था. सांगलीतल्या पलूस तालुक्यात शेतात मगर आढळल्यानं खळबळ. मगरीला नैसर्गिक अधिवासात सोडलं. पुण्यात हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करा. रस्ता सुरक्षा समितीचे अध्यक्ष निवृत्त न्यायमूर्ती अभय सप्रे यांचे आदेश. नमस्कार, मी श्वेता. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत. आणि आता बघूयात 25 मिनिटं 50 बातम्या. महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची चर्चा आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसमधील वाद विकोपाला गेल्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांनी थेट काँग्रेसच्या हायकमांडकडे तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेना नेते उदय सामंतांसोबत निलेश राणे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली. यावेळी निलेश राणे कुडाळ मालवण मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येते. भाजपचे नेते निलेश राणे यांनी सागर बंगल्यावर जाऊन देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. निलेश राणे कुडाळ मतदारसंघातून निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. मात्र हा मतदारसंघ शिवसेनेकडे. विधानसभा निवडणुका जिंकता याव्यात म्हणून भाजप मतदार याद्यांमध्ये घोटाळा करते असा घणाघाती आरोप संजय राऊतांनी केला. तर राज्यातील मतदार भाजपच्या विरोधात असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आणि भाजपचे अनेक आमदार संपर्कात असल्याचा दावा आमदार रोहित पवार यांनी केला. याबाबत अंतिम निर्णय शरद पवार घेतील असं ते म्हणाले. सर, पाहिलं तर तुम्ही जागा मागता तर शरद पवार तुम्ही जागा मागता, पण नागपूरमध्ये 6 जागा विकास म्हणतात आम्हीच लढू. काँग्रेसचे विकास म्हणतात नागपूरमध्ये 6 जागा आम्हीच लढू. तुम्ही दावा केलेला आहे, दावा वगैरे काही नाही. अरे कॅमेरा पाठी द्या. काँग्रेस आणि ठाकरे शिवसेनेचा वाद पाहायला मिळतो. काँग्रेस एकला चिरवण्याची भूमिका वाद वगैरे करत विकी चला विकी चल, तुला जागा दिली म्हणून माझा ऑडिओ माहीत नव्हता. समीर भुजबळ हे अजित पवारांसोबतच आहेत तसं स्पष्टीकरण छगन भुजबळ यांनी दिलं. तर महाविकास आघाडीच्या संपर्कात असल्याच्या चर्चा या निरर्थक आहे असंही त्यांनी यावेळी म्हटलं. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची आज भेट घेतली. राज ठाकरेंच्या निवासस्थानी दोघांमध्ये चर्चा झाली. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या निवासस्थानी शिवतीर्थ इथे बैठक सुरू आहे. या बैठकीत मनसेचे पुण्यातील शहराध्यक्ष साईनाथ बाबर, किशोर शिंदे, दिलीप वागसकर यांच्यासोबत इतर पुण्यातील मनसेचे पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची पहिली यादी येण्याची शक्यता आहे. पहिल्या यादीमध्ये 110 ते 115 उमेदवारांची नावं असतील अशी माहिती सूत्रांनी दिली. काँग्रेसच्या छाननी समितीची दुसरी बैठक आज दिल्लीत पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील प्रमुख नेत्यांसोबतच राज्य प्रभारी चेन्नीथला सुद्धा उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत जवळपास 83 जागांवरचा तिढा सोडवण्याचा प्रयत्न असणार आहे. अजित पवार गटातील माजी आमदार के.पी. पाटील यांनी संजय राऊतांची भेट घेतली. राधानगरी मतदारसंघ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला जाण्याची शक्यता असल्यामुळे त्यांनी भेट घेतल्याची माहिती मिळते. राज्यातील सर्व ऊसतोड मजूर संघटनांनी बीडमध्ये व्यापक बैठक घेतली. विधानसभेमध्ये 5 जागा लढवण्याचा निर्णय ऊसतोड मजूर संघटनेनं घेतलाय. मात्र ही पंकजा मुंडेंची वोट बँक असल्यामुळे भाजप आणि महायुतीची डोकेदुखी वाढणार आहे. स्नेहलता कोल्हे यांची सध्या भाजपातील पक्षश्रेष्ठींकडून मनधरणी सुरू आहे. विद्यमान आमदार अजित पवार गटाचा असल्यामुळे येत्या 2 दिवसात कोल्हे आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत. इंदापूर विधानसभेत आता प्रचारानं जोर धरलाय. शरद पवार गटाचे उमेदवार हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचाराची धुरा त्यांची कन्या आणि पुत्राकडे आहे. अंकिता पाटील आणि राजवर्धन पाटील वडिलांसाठी मैदानात उतरलेत. वाशिमच्या कारंजा विधानसभेसाठी शरद पवार गटाकडून वर्षा राठोड यांनी दावा केलाय. पक्षानं कामाला लागण्याच्या सूचना देत उमेदवारीचा विचार करण्याचं आश्वासन दिलं.